अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती हल्ले करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातील कासरवडवली हिरानंदानी इस्टेट लेबर कॅम्प या ठिकाणून अटक केलेली आहे। मात्र ज्या ठिकाणी जो आरोपी मोहम्मद शरीफ हा कामाला होता त्या ठिकाणचं ठिकाण आपण दाखवू शकतो। हिरानंदानीमध्येच हे हॉटेल आहे। अशा नावाचं जे हॉटेल आहे तारांकित पंचतारांकित हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये तो कामाला होता असल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर येते। मात्र आपण इकडच्या स्टाफशी बातचीत केली असता कुठल्या प्रकारची माहिती त्यांनी देण्यास टाळाटाळ केलेली आहे। पाहायला गेलं तर काल रात्री मध्यरात्री देखील पोलीस या ठिकाणी आले होते। मुंबई पोलीस असतील कासरवली पोलीस असेल या ठिकाणी स्टाफ आणि मॅनेजरची विचारपूस केली होती। त्यानुसार पाहायला गेलं तर त्याला याच काही अंतरावरून तो लपलेला होता आणि त्याच ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं। त्यानंतर अटक दाखवण्यात आली। त्याला आता मोहम्मद शरीफ हा विजय दास या नावाने तो नाव बदलून ह्या ठिकाणी राहत होता। बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हा हल्लेखोर हा दरोडे टाकण्यासाठी आला होता। कशा प्रकारे हल्ला चढवला याचा सर्व तपास जे आहे ते मुंबई पोलीस करत आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून मुंबईचं पथक जे आहे ते अनेक रेल्वे स्थानक असेल ठिकठिकाणचे CCTV गोळा करत होतं। त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर त्यांनी वेशभूषा देखील जे आहे ते त्याचा कपडे देखील बदलले होते। त्यामुळे नक्कीच त्याला पकडणं अवघड झालं होतं पोलिसांना। मुंबई पोलिसांना पोलिसांनी अनेकांची चौकशी देखील केली होती। मात्र ह्या हॉटेलमध्ये काम करणारा जो मोहम्मद शरीफ आहे तो या ठिकाणी कशाप्रकारे काम करत होता, त्यानंतर किती दिवस काम केले, त्याच्यानंतर का काम सोडलं याचा सखोल चौकस जे आहे ते मुंबई पोलीस करत आहे। मात्र लेबर ऑल डे ह्या हॉटेलमध्ये तो काम करत असल्याची या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळाली। मात्र हॉटेलच्या स्टाफला विचारलं असता त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। एकंदरीत पाहता ह्या आरोपीला सध्या तरी मुंबई पोलिसांनी अटक करून आता त्याला न्यायालयामध्ये त्याच्याकडनं आता पोलीस कस्टडीची मागणी केली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच सैफ अली खान याच्यावरती ज्या पद्धतीने धारदार चाकूने हल्ला केला होता त्यामुळे याच्या मागचं आणि काय उद्दिष्ट आहे हे देखील आता पोलिसांकडनं तपासावं लागणार आहे। मात्र यामध्ये अधिक आता काय माहिती पडते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।